नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ्स सब चॅनलवरती। तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी सराव संच 27। तर याआधी आपण सराव संच 26 बघितला, त्याच्या आधी इंट्रोडक्शन पार्ट बघितला। आता आपण सराव संच 27 बघूया। तर सराव याच्यामध्ये काय दिलं आहे, संख्या काय दिल्या आहेत, गुणाकाराच्या रूपात दिल्या आहेत। तर त्यांना काय करायचं, सोपे रूप द्यायचं आहे। तर बघा इकडे, त्याआधी आपण एक फॉर्म्युला शिकूया। तर नियम बघा, हा बघा इथं नियम काय आहे, एम व एन हे काय असतील, धनपूर्णांक असतील। एम व एन काय असतील, धनपूर्णांक असतील। तर ए चा एम वा घात गुणिला ए चा एन वा घात बरोबर ए चा काय एम वा घात प्लस एन वा घात। ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांची काय होते, एम प्लस एन याची काय होते, बेरीज होते। ह्या घातांकाची काय होते, बेरीज होते। जर पाया काय असेल, समान असेल आणि त्यांचं काय होत असेल, गुणाकार असेल, तर इथं त्यांची काय होते, बेरीज होते। ठीक आहे, हे बघा इथं आपण हा रूल, ए चा काय एम वा घात गुणिला काय ए चा एन वा घात। ठीक आहे, जर इथं काय पाया काय आहे, हा समान आहे, पाया समान आहे, ते यांची काय होईल, बेरीज होईल। ठीक आहे, तर आपल्याला हा रूल इथं लागू होईल। तर बघा आता प्रश्न पहिला काय आहे, सोपे रूप द्या। ठीक आहे, याला काय करायचंय, सिम्प्लिफाय करायचंय। सोपे रूप द्या। तर बघा पहिला उदाहरण आहे 7चा काय चौथा घात। ठीक आहे, 7चा काय चौथा घात गुणिला 7चा दुसरा घात म्हणजे 7चा वर्ग। ठीक आहे, ह्या दोन काय घातांकी संख्या दिल्या आहेत, तर याला काय करायचंय, सोपं रूप द्यायचंय, सिम्प्लिफाय करायचंय। तर पाया काय आहे, इथं 7 आहे। ठीक आहे, पाया काय आहे, 7 आहे आणि हे दोघांचं काय गुणाकार दिला आहे। तर हे गुणाकार असल्यावर इथं काय होते, घातांकी पावरचं काय होते, बेरीज होते। म्हणजे घातांकाची काय होते, बेरीज होते। तर हे काय होईल, 4 अधिक काय होईल, 2 होईल। म्हणजेच किती होईल, 7 ला घातांक किती होईल, 6 होईल। ठीक आहे, म्हणजे 7चा काय 6वा घात। आपल्याला इथं फक्त सोपं रूप द्यायचं आहे, त्याला सिम्प्लिफाय करायचं, त्याची व्हॅल्यू काढायची नाहीये। तर म्हणून याचं उत्तर काय येईल, 7चा काय 6वा घात, हे याचं काय झालं, उत्तर झालं पहिल्याचं। आता दुसरं बघूया। दुसरा काय आहे, वजा 11 त्याचा काय 5वा घात गुणिला वजा 11 त्याचा काय दुसरा घात। ठीक आहे, तर इथं पण काय पाया काय आहे, पाया इथं पण सेम आहे, म्हणजेच काय -11 वजा 11 आणि घातांक काय आहे 5 आणि 2। तर पाया सेम असल्यामुळे यांची काय होईल, बेरीज होईल। ठीक आहे, तर बघा आता मायनस हे काय 11 ला घातांक 5 गुणिला काय -11 ला घातांक 2। तर हे कसं होईल, पाया काय राहील -11 आणि हे यांची काय होईल, बेरीज होईल। ठीक आहे, 5 अधिक काय 2। तर बघा हे वजा 11 याला काय घातांक किती येईल, 5 अधिक 2 7, म्हणजे हे झालं याचं उत्तर झालं। ठीक आहे, हे याचं उत्तर झालंय। आता बघूया तिसरा उदाहरण, म्हणजे हे काय झालं, वजा 11चा काय 7वा घात। ठीक आहे, वजा 11चा काय झाला, हा 7वा घात झाला। आता तिसरं काय आहे, 6/7 गुणिला 6/7चा तिसरा घात गुणिला 6/7चा 5वा घात, म्हणजे याचा घन गुणिला 6/7चा 5वा घात। ठीक आहे, हा उदाहरण आहे तिसरा। तर बघूया आपण इकडे,
6/7चा हा तिसरा घात गुणिले 6/7चा 5वा घात. ठीक आहे. त्याचा पाया काय आहे? याचा पाया आहे काय 6/7. ठीक आहे. हे अपूर्णांकी संख्या दिली आहे आणि इथं याचा घातांक आहे 3 आणि याचा घातांक आहे 5. ठीक आहे. तर काय होईल? बरोबर काय होईल याचा? हा पाया काय राहील जसाचा तसा आणि घातांकाची काय होईल बेरीज, म्हणजे 3 अधिक काय होईल 5 बरोबर 6/7. 5 अधिक 3 किती झाले? 8 झाले. हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. ठीक आहे. हे तिसऱ्याचं काय झालं? उत्तर झालं 6/7चा 8वा घात. आता बघूया पुढचं उदाहरण. पुढचं काय आहे? तर बघा, चौथा उदाहरण आहे -3/2 चा 5वा घात गुणिला -3/2 चा 3रा घात. ठीक आहे. हे आहे आपलं चौथं उदाहरण. तर बघा इथं पाया काय आहे? -3/2. ठीक आहे. हा पाया झाला. पाया काय झाला? -3/2 आणि इथं घातांक काय दिले? 5 आणि 3 दिले. तर घातांकाची काय होईल? बेरीज होईल. तर बघा आता हा पाया दिला आहे. ठीक आहे. तर पाया जसाचा तसा, कारण पाया सेम आहे. तर इकडे बघा, इकडे काय होईल? मायनस काय 3/2. ठीक आहे. पाया जसाचा तसा आणि घातांकाची काय होते? बेरीज होते. घातांक काय आहे? 5 आणि दुसरा घातांक आहे 3, म्हणून यांची काय झाली? घातांकाची बेरीज झाली. तर बघा आता इकडे हा -3/2 आणि हा 5 अधिक 3 किती झाला? 8, म्हणजे वजा 3/2 चा काय झाला? 8वा घात. ठीक आहे. हे झालं याचं उत्तर झालंय. वजा 3/2 चा 8वा घात. आता 5वा उदाहरण बघूया. तर 5वा काय आहे? पाचवा आहे, हा बघा 5वा उदाहरण, a चा 16वा घात गुणिला a चा 7वा घात. a चा काय 16वा घात गुणिला a चा 7वा घात. ठीक आहे. तर बघा a चा 16वा घात गुणिला a चा 7वा घात. तर बरोबर इथं पण पाया काय आहे? सेम आहे, म्हणजे a आहे याचा पाया. तर हा पाया काय राहील? a चा 16वा घात गुणिला a चा 7वा घात. तर पाया काय आहे? सेम आहे, म्हणजेच a आहे याचा पाया. तर पाया जसाचा तसा राहील. ठीक आहे. आणि हे घातांकाची काय होईल? बेरीज होईल. ठीक आहे. 16 अधिक किती झाले? 7 बरोबर a ला घातांक 16 अधिक 7 किती झाले? 23. हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. ठीक आहे. a चा 16वा घात गुणिला a चा 7वा घात बरोबर किती होते? a ला घातांक 23, म्हणजेच a चा 23वा घात. आता पुढे बघूया आपण. पुढचं उदाहरण कुठलं आहे? तर बघा पुढे 6वा आहे p/5 ला घातांक 3 गुणिला p/5 ला घातांक 7. ठीक आहे. पुढचं उदाहरण आहे 6वा p/5. ठीक आहे. याला घातांक 3 गुणिला p/5
5 ला घातांक 7. तर बघा आता p/5 म्हणजे याचा काय झाला, पाया झाला. ठीक आहे, याचा काय, याचा पाया काय झालाय, p/5. ठीक आहे, आणि घातांक काय 3 आणि 7. तर पाया काय आहे, सेम आहे, म्हणून पाया काय राहील जसंच तसा, आणि घातांकाची काय होईल, बेरीज होईल. तर 3 अधिक 7. तर बघू बरोबर हे p/5 आणि हे 3 अधिक 7 बरोबर हे किती झाले, 10. म्हणजे याला पॉवर किती, 10. ठीक आहे, म्हणजे p/5 चा 10वा घात हे त्याचं काय झालं, उत्तर झालं. ठीक आहे, हे झालं याचं उत्तर. तर पाया समान आहे म्हणजे घातांकाची काय होते, बेरीज होते. तो आपला फॉर्म्युला बघा, गुणिला काय बरोबर ए ला घातांक काय m अधिक n. हा आपला काय इथं फॉर्म्युला लागला. इथं पाया काय आहे, सेम आहे. पाया सेम असेल आणि गुणाकार असेल तर काय होते, घातांकाची काय होते, बेरीज होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर आपला हा सराव संच संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढे आपण सराव संच 28 बघूया. थँक्यू.